झाकीर हुसेननी मला झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे फांदी फांदीवर आली थेंबाचे ओले थवे निखळ पाणी वाहती ओले ते गाणी आभाळ झाले नवे झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे फांदी फांदीवर आली थेंबांचे ओले थवे. क्या बात आहे, मस्त वेला आणि खूप छान पाऊस पडतोय बाहेर आणि इतकं सुंदर गाणं आता तू गायलेली आहेस. थँक्यू सो मच खरं वेला. आणि आता तुम्हालाही सगळ्यांना कळलं असेल की आज टॉक टाइम मध्ये आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत गायिका बेला शेंडे सोबत. बेलाला तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022-667-1464. बेला, खरं तर धुंद क्षण या अल्बम मधलं तुझं हे गाणं होतं आणि आत्ताच तो रिलीज झालेला आहे. मुळात धुंद क्षण हे नावच इतकं सध्या सगळ्यांना बेधुंद करणारं असं नाव आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील? आत्ताच नुकताच 14 जुलैला अल्बम रिलीज झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांचेच लाडके सुरेश वाडकर यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं आणि इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे अल्बमला. तर खूप खूप आनंद होतोय की लोकांनी इतकं भरभरून प्रेम कायम देत आलेत लोक. म्हणजे ते मग जोधा अकबर मधले मनमोहना असो किंवा लावणी असो किंवा आता हा अल्बम असो, तर खूप आनंद आहे जेव्हा कलाकाराला असं प्रेम मिळतं. तर ह्याच्यात 4 संगीतकार आहेत, सगळे उत्तम संगीतकार. म्हणजे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, नंतर आपल्या आजकालच्या पिढीतले सगळे निलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर, अविनाश विश्वजीत आणि उदय दिवाणे यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे आणि अप्रतिम मार्केटिंग केलंय युनिव्हर्सल म्युझिकने. त्यामुळे अल्बम इज गोइंग ग्रेट. पण बेला, खरं तर आवर्जून म्हणजे तुझं पार्श्वगान इतकं चांगलं सुरू असताना पण तू आवर्जून अल्बमसाठी वेळ काढतेस आणि तुझा प्रत्येक वर्षी अल्बम यावा असा तुझा एक प्रयत्न असतो. तर अल्बम हे खूप जवळचं आहे असं? ऍक्च्युली खरं सांगू का की एक अल्बमला जो फ्रीडम मिळतो ना की आर्टिस्टला स्वतःच्या मनाचं काहीतरी करता येतं किंवा चला आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करून पाहू किंवा आता काहीतरी नेहमीची आपली गाणी लोक ऐकतातच. फिल्म हे असं माध्यम आहे की डेफिनेटली मोठंच आहे ते, पण त्याचबरोबर आजकाल स्मॉल स्क्रीन किंवा अल्बम्स हे सुद्धा तितकेच मोठे मानले जातात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण का एक वेगळ्या प्रकारचं संगीत तुम्ही एक फ्रीडम असल्यामुळे लोकांना ऐकवू शकता. त्यामुळे अल्बम ही अशी गोष्ट आहे की आर्टिस्टला कम्प्लीट फ्रीडम असतो आणि तोच फ्रीडम या अल्बम मध्ये आहे. कारण ह्याच्यात अगदी एक सुरेश भटांच्या गझलपासनं ते हिपहॉप रॉक राधाकृष्णावरचं गाणं सगळंच लोकांना ऐकायला मिळेल. अगदीच. पण पहिला अल्बम तुझा माझ्या मना जो अजूनही आम्हाला आठवते, अल्लड अशी त्याच्यात बेला आम्हाला पाहायला मिळालेली, तर त्याची आठवण आहे का? म्हणजे लक्षात आहे का की त्याचं शूटिंग, त्याचं खरं तर रेकॉर्डिंग पहिलाच अनुभव होता तुझा? आणि तेव्हा ऍक्च्युली अल्बम्सला खूप एक काय म्हणतो पीक पॉइंट होता अल्बम्सचा आणि त्यावेळेला नुकतेच मी सारेगमची कॉम्पिटिशन जिंकले होते आणि त्याच्यानंतर हा अल्बम आला. बरोबर. तर हा अल्बम लोक खरंच खूप वाट पाहत होती त्या अल्बमची आणि तो पहिला अल्बम असल्यामुळे मला सुद्धा जितकी एक्साइटमेंट होती जशी लोकांना होती, त्यामुळे एक स्पेशल मोमेंट डेफिनेटली आहे. नॉस्टॅल्जिक होऊन जातं जेव्हा त्या आठवणी येतात कारण का अप्रतिम अल्बम होता आणि अजूनही तो लोकांच्या स्मरणात आहे. अगदीच. आपल्याला पहिला फोन येतोय दीपक पाटील यांचा, बडोद्यामधून फोन आहे. दीपक, आपला प्रश्न विचारा. फोन कट झालाय वेला. पण खरं तर अल्बम मध्ये गाणं किंवा पार्श्वगान तुझं बऱ्यापैकी रोज सुरू असतं, म्हणजे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात समोर, पण पार्श्वगानामधला आनंद असतो जो वेगळा असतो की आपण कोणाला तरी आपला आवाज देत असतो, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील? खरंच तो एक विलक्षण वेगळा आनंद असतो कारण का तुम्ही बॅक ऑफ द स्क्रीन तुम्ही कोणाला तरी आवाज देत असता आणि त्याच्यावर कोणतरी इनॅक्ट करणार असतं. परत फिल्ममध्ये गाताना एक सिच्युएशन असते ज्याच्यासाठी आपण गात असतो किंवा काय म्हणतो एक सिच्युएशन, एक हिरोईन, त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यात खूप इन्व्हॉल्ड असतात आणि त्यामुळे 4 मिनिटाच्या गाण्यामध्ये यू हॅव टू गिव्ह युअर 100% आणि जे संगीतकाराला अपेक्षित असतं ते तुम्ही पडद्यावर तुमच्या आवाजा थ्रू देणं, याला खूप काय म्हणतो एक इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज आणि कायमच आनंद होतो. म्हणजे कुठलंही गाणं हे मी पहिलं माझं गाणं आहे असं ठरवूनच गाते, त्यामुळे आय गो जस्ट कम्प्लिटली इनटू इट. अगदीच. मला वाटतं तुझ्या सिनेमातल्या गाण्यांबद्दल खरं बोलायचं आहे, पण आपल्याला फोन येतोय संजय क्षीरसागर यांचा, पुण्यामधून फोन आहे. संजय, आपला प्रश्न विचारा. बेलाताई नमस्कार. नमस्कार. मी पुण्याहून संजय क्षीरसागर बोलतोय. आपण बेलाचे फुल म्हणून गाण्यांचा कार्यक्रम पूर्वी करत होता. हा. तर तो सध्या नाहीये मला वाटतं, तर तो पुन्हा तुम्ही चालू करणार आहात का? आणि करणार आहात तर कधी करणार आहात?
हो, मी बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे बेला के फूल या नावाने कार्यक्रम करत होते, पण जसं जसं शेड्यूल खूप व्यस्त होत गेलं तस तसा तो कार्यक्रम कमी कमी होत गेला. पण डेफिनेटली काही महिन्यातच पूर्ण टूरचं एक प्लॅनिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली माझा शो एक वेगळ्या रूपात सुद्धा ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळेल. तर डेफिनेटली एक कार्यक्रम घेऊन तुम्हा सगळ्यांच्या समोर येतेच आहे लवकरात लवकर. अगदीच. मला वाटतं त्या जुन्या कार्यक्रमाचा उल्लेख झालाच असेल तर बेला, खरं तर आयुष्यातला जर टर्निंग पॉईंट तुझा म्हटला तर सारेगमची कॉन्टेस्ट आणि त्याच्यात तू जिंकल्यानंतर एक कुठेतरी पुन्हा तो प्रवास, मला वाटतं त्यानंतर तू कदाचित विचार केला असेल की ह्याच्यात पुढे करिअर करावं असं. मी खरं सांगू की घरातच गाणे असल्यामुळे ना खूप वर्ष पिढीजात गाणं होतं आणि सारेगम हा असा एक पॉइंट होता आयुष्यातला की तो एक मेजर टर्निंग पॉइंट म्हणेन मी. त्याच्यानंतर त्याच्या आधीपासूनच मी कार्यक्रम करत होते, पण त्याची एक सारेगममुळे जी मला एक नॅशनल ओळख मिळाली, इंटरनॅशनल ओळख मिळाली आणि ॲट द सेम टाइम तेव्हा फक्त गाणंच पाहिलं जायचं, तर त्यामुळे त्या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्या डेफिनेटली. आणि खरा प्रवास त्याच्यानंतर सुरू झाला, एक स्ट्रगल म्हणतो ना आपण, तो त्याच्यानंतर सुरू झाला. मला खरंच त्या स्ट्रगल बद्दल विचारायचंय बेला, कारण प्रत्येकाला स्ट्रगल हे अनुभवायला मिळतं आणि ते मिळावं, कारण त्याच्यानंतर कुठेतरी आपण ग्रो होत असतो, त्याच्यात अनुभवात आपण मोठे होत असतो. तर हे स्ट्रगल आणि आज ज्या वाटेवरती तू आहेस कुठेतरी प्रवास सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही बेलाचा. तर ते स्ट्रगल आठवतं का आणि त्याच्यातनं मिळालेले नवनवीन धडे हे लक्षात आहेत का? हो हो, नक्कीच. कारण का जेव्हा एखादी अशा प्रकारची कॉम्पिटिशन तुम्ही जिंकता तेव्हा तो एक तुम्हाला बूस्ट मिळतं किंवा एनर्जी मिळते खूप चांगली आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळालं. एक मला वाटतं की तुमच्या कामात जर तुमची ऑनेस्टी असेल आणि मुख्य म्हणजे पेशन्स, शॉर्टकट्स कुठे नाहीयेत हे जर तुम्ही समजलात की तुमची मेहनत करायची तयारी असेल, पेशन्स असेल आणि रियाज असेल, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप पुढपर्यंत टिकवून ठेवतात. हा माझा अनुभव आहे. आणि डेफिनेटली जो स्ट्रगल तर कायमच कुठल्याही कलाकाराचा सुरूच असतो आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आत्मसात करायच्या असतात आणि ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या सोडून द्यायच्या असतात. तर आपण असा जर प्रवास आपला चालू ठेवला तर मला नाही वाटत की कुठे मागे वळून पाहायची गरज आहे. अगदीच. पण तू आशुतोष गोवारीकरांचा मनमोहना त्यांच्या जोधा अकबर या सिनेमातल्या गाण्याचा उल्लेख केला, तर सगळ्यात आधी तर मला ते गाणं ऐकायला आवडेल. नक्की. मनमोहना मनमोहना कान्हा सुनो ना तुम बिन पाऊं कैसे चैन तरसू तुम्ही को दिन रैन छोड़ के अपने काशी मथुरा छोड़ के अपने काशी मथुरा आके बसो मोरे नैन तुम बिन पाऊं कैसे चैन कान्हा तरसू तुम्ही को दिन रैन. खूप सुंदर, खूप सुंदर बेला. आणि अजूनही लक्षात राहणारा असा तो अभंग आहे खरं तर. पण आशुतोष गोवारीकरांबरोबर काम करताना म्हणजे त्यांचं टिप्स असतील किंवा डिरेक्शन त्यांच्या अंडर तू ते गाणं रेकॉर्ड करत होतीस, तर तो अनुभव सांगशील मला? खूप सुंदर अनुभव होता, कारण का बेसिकली अशी एक हिस्टॉरिक फिल्म खूप वर्षांनी बनत होती ज्याची लोक खरंच वाट पाहत होते आणि अक्षरशः म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळेला सुद्धा आशुतोषजी स्वतः हजर असायचे, कारण का त्यांना खूप उत्तम समज आहे गाण्याची आणि आय रिअली थँक हिम फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट, कारण का इतक्या सुंदर फिल्मचा मी एक भाग होऊ शकले. अप्रतिम म्युझिक ऑफकोर्स रेहमानजींचं आणि तो दिवस अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणजे मला वाटतं आम्ही रात्री 8 वाजता वगैरे मी गेले आणि नेहमीप्रमाणे त्यांची सगळी रेकॉर्डिंगची वेळ जी असते ती रात्रीच असते आणि आशुतोषजी स्वतः तिथे हजर होते आणि गाणं इनफॅक्ट खूप मोठं आहे आणि त्याला एक काय म्हणतो एक कलाटणी देणार फिल्ममध्ये अशा पॉइंटला ते गाणं येतं. आणि जेव्हा मला आशुतोषजी सगळा सीन समजून सांगत होते तो अजूनही माझ्या लक्षात आहे, अक्षरशः काटा येतो अजूनही अंगावर की ते कुठे गाणं येणार. आणि मग रेहमानजींनी गाणं शिकवलं आणि माईकवर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नाव जस्ट सिंग द वे यू वॉन्ट टू सिंग इट
आणि तो जो एक फ्रीडम दिला ना की एक आर्टिस्टला तो फ्रीडम खूप महत्वाचा असतो की तुम्ही तुमच्या मनाने गा, तुला जे वाटतं ते गा, आणि मग जी मनापासून दाद द्यायची त्यांची की अरे हे खूप छान आहे, हे असंच ठेव, की आशुतोषजींचे कॉन्ट्रीब्युशन, त्यामुळे खूप खूप आनंद झाला. अप्रतिम शब्द जावेदची की अरे हे खूप छान आहे, हे असंच ठेव, की आशुतोषजींचे कॉन्ट्रीब्युशन, त्यामुळे खूप खूप आनंद झाला. अप्रतिम शब्द जावेद अख्तर यांचे. तर इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. क्या बात आहे. वेळेला आपल्याला पुढचे फोन येत आहे. दीपक पांडे यांचा बडोद्यामधून फोन आहे. दीपक, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम, मी दिनेश पांडे बोलतोय बडोद्यावरून. मला मॅडमला विचारायचं होतं की मला आणि माझ्या फॅमिलीला संगीताची खूप आवड आहे ऐकण्याची, पण आम्ही शिकलेलो वगैरे नाही आहे बॅकग्राऊंड, पण आमच्या मुलीने संगीत शिकावं अशी आमची इच्छा आहे. तर बॅकग्राऊंड नसताना तिला संगीत शिकण्यामध्ये अडचण येतील का, ते शिकू शकेल असा मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. नाही, तुमच्या मुलीला आवड आहे ही खूप खूप चांगली गोष्ट आहे, आणि पण एक प्रॉपर ट्रेनिंग जर घेतलं तर ती उत्तम शिकू शकेल. कारण का म्हणजे शास्त्रीय संगीताचा एक बेस हा कुठल्याही, ती आई आहे, ती जननी आहे सगळ्या गोष्टींची, तर त्याचा एक बेस, त्याचं शिक्षण हे असलंच पाहिजे, आणि ते जर असेल तर उत्तम शिक्षणाची सुरुवात होऊ शकते. तर या गोष्टींनी त्यांनी नक्कीच सुरुवात मला वाटतं एक चांगला गुरु आधी त्यांनी आपल्या मुलीसाठी शोधला पाहिजे, उत्तम गुरु या गोष्टीसाठी, आणि मग रियाज सुरू करावा. आपण पुढचा फोन घेतोय. गणेश मोरे यांचा पुण्यामधून फोन आहे. गणेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्ते बेलाताई. नमस्कार. हा, तर माझा असा प्रश्न आहे की तुमचा सुपरहिट आत्ताचा चित्रपट नटरंग, तर नटरंगचा तुमचा अनुभव कसा होता, आणि तुमची त्यातली माझ्या आवडीची स्पेशल गवळण कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, ती ऐकायची आहे मला. माझी ती इच्छा आहे. नक्की नक्की नक्की. आणि आम्हालाही अपेक्षा होती की नटरंगची फरमाईशी तुझ्यासाठी येणार आहे बेला, त्यामुळेच खरंच म्हणजे ही गवळणचा उल्लेख त्यांनी केलाच आहे. हो, नक्कीच. फार अप्रतिम अनुभव होता, कारण ती फिल्मच एक काय म्हणतो इतिहास घडवला त्या फिल्मनी. म्हणजे प्रत्येक त्याच्या ऍस्पेक्टमध्ये, म्हणजे म्युझिक असू दे, ऍक्टिंग असू दे, किंवा सगळ्याच बाबतीत. तर मी खूप भाग्यवान आहे की मी अशा एका चित्रपटाचा एक भाग आहे, आणि अप्रतिम म्युझिक ऑफकोर्स अजय अतुल यांचं, आणि ज्याच्यात नवीन आणि जुनं असं दोन्हीचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या म्युझिकमध्ये. तर खूप पहिलं गाणं आम्ही जे रेकॉर्ड केलं होतं ते वाजले की 12 होतं, आणि खरं सांगायचं तर कुठलंही गाणं आम्ही रेकॉर्ड करताना, कुठल्याही फिल्मचं असू दे, कधी असं नसतं की हे गाणं हिट होणार नाही होणार. आपल्याला त्या प्रत्येक गाणं एक नशीब घेऊन जन्माला येतं असं मला वाटतं, आणि त्यामुळे आपण त्या गाण्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. तर जेव्हा आमचं रेकॉर्डिंग चाललं होतं तर तेव्हा नक्कीच, पण या गाण्याच्या बाबतीत नक्की खात्री होती की अरे क्या बात आहे, अप्रतिम झालेलं गाणं आहे. आणि जेव्हा ते नंतर पिक्चराइज झालं आणि रिलीज झालं पिक्चर, तेव्हा लोकांच्या येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया होत्या, किंवा लोकांनी इतकं उचलून धरलं त्याच्या म्युझिकला, तर खूप खूप आनंद होतो या सगळ्याचाच. आणि त्यांनी फरमाईश सांगितली, आणि मुख्य म्हणजे त्यांनी फरमाईश खूप छान सांगितली, कारण का वाजली की 12 अप्सरा आली हे तर अगदी सारखेच आहे. पण गवळण ही माझी सुद्धा खरंच खूप फेवरेट आहे त्यातली. त्याच्या 2 ओळी ऐकवते. दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. विरहिणीची हाक ऐकूनी पारिजात सांडला अंगणी, नटनागर मोरे द्वार पधारे, अश्रूंची बरसात लोचनी, बिन बादल बिन
सावना मीरा के मन आंगना पिया पावना आज म्हारे घर पावना पिया पावना हरि पावना आज म्हारे घर पावना. क्या बात आहे. बहुत खूप बेला. खरंच खरंच खूप सुंदर. बालगंधर्व सिनेमातलं एक सुरेल गाणं बेलावरती खरं बेलाने ते गाणं रेकॉर्ड केलेलं होतं आणि या निमित्ताने आपल्याला ते ऐकायला पण मिळालं. थँक्यू सो मच. टॉक टाइम मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आणि आपण गप्पा मारतोय गायिका बेला शेंडे सोबत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. बेला, खरं तर आपण या निमित्ताने सिनेमाबद्दल बोलतोय, वेगवेगळ्या सिनेमांबद्दल बोलतोय, पण बालगंधर्वचा जर आपण उल्लेख केला तर हे गाणं असं होतं जे ते वेगळ्या प्रकारे बनवलं गेलं होतं. ते खास लिहिलं गेलं होतं या सिनेमासाठी. तर पुन्हा एकदा स्वानंदचे शब्द आणि खूप वेगळं गाणं जे तुला कुठूनही नक्कल करायची नव्हती, तुला स्वतःचा पुन्हा भाव टाकायचे होते. तर त्याच्याबद्दल सांगशील? ह्याच्यात सगळीच गाणी ना खरं तर सगळी पदं इतकी अप्रतिम आहेत, पण त्यातली काहीच गाणी अतिशय फ्रेशली कंपोज केलेली गाणी होती कौशल इनामदार यांनी. खूप सुरेख चाल दिली कौशलनी. आणि ऑफकोर्स स्वानंद किरकिरे यांनी पहिल्यांदाच मराठीत लिहिलेलं गाणं आहे आज म्हारे घर पावना. आणि फारच सुंदर कलाकृती निर्माण झाली. आणि काय म्हणतो, नाट्यसंगीत हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या महाराष्ट्राचा. आणि इतकं सुंदर गाणं ते अशा सिच्युएशनला येतं की मला जेव्हा कौशलनी पूर्ण सिच्युएशन समजून सांगितली तर मी कौशलला म्हटलं क्या बात आहे. फार सुंदर, अतिशय गोड चाल बनवली. आणि अशा प्रकारची गाणी नॉर्मली सारखी गायला मिळत नाहीत. तर आय फील व्हेरी लकी की इतकं सुंदर गाणं गायला मिळालं. अगदीच बेला. पण खरं तर आपण एका पाठोपाठ एक तुला गाण्याची फरमाईश करतो आणि तू ज्या प्रकारे खरं ते मस्त अगदी मुक्तपणे ती गाणी गातेस. पण या सगळ्यासाठी कुठेतरी आपण रियाज हा बेस मानला जातो की गळा चांगला गाता गळा राहिला पाहिजे. तर गळ्याची एक काळजी असणं महत्वाचं असतं आणि त्याबरोबर रियाज. तर हे खूप महत्वाचे खूपच जास्त महत्वाचं आहे. पण तू जसं म्हणलीस गळ्याची काळजी, तर नक्कीच कुठलाही आर्टिस्ट कुठलाही गायक ती काळजी घेतो. पण मी आईस्क्रीम पण खाते, मी लोणची पण खाते, म्हणजे आणि त्यामुळे मी सगळं खाते. म्हणजे हे खात नाही ते खात नाही असा एक जो समज असतो, लोकांना खूप भीती असते. तर तसं काही नाही, मी सगळं आवडीने खाते. आणि म्हणजे बरेच वेळा रेकॉर्डिंगच्या 2 दिवस आधी सुद्धा आईस्क्रीम खाल्लेलं आहे. आणि ऑफकोर्स रियाजाला खूप जास्त महत्व आहे. रोजचं तुमचं चिंतन मनन रियाज हा असलाच पाहिजे, तरच उमटू शकतं गाणं. अगदीच. पण तुझ्या घरात गाणं आहे बेला. खरं तर लहानपणापासून तुझ्या कानावरती ते सूर पडत आले असेल आणि आपण म्हणतो ना अचानकपणे ते संस्कार होत जातात. तर ते बाळकडून तुला घरात न मिळालं. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील की तुझे बाबा असू दे ते स्वतः गातात, तू त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायचीस? हो, म्हणजे प्रथम गुरु म्हणजे माझी आजी श्रीमती कुसुम शेंडे, म्हणजे किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री. तर त्यामुळे तिचाही नाटकांचा प्रवास मी पाहिलेला आहे. म्हणून मला बालगंधर्व करताना खूप जास्त स्पेशल वाटलं. कारण की तिने जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा मला सर्वोच्च आनंद मिळाला. कारण का तिने तो सगळा प्रवास पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर माझे वडील, माझे गुरु, त्यांच्याकडे अजूनही मी शिकतेच आहे. आणि सावनी माझी मोठी बहीण जी आज क्लासिकलमध्ये खूप अग्रस्थानावर आहे. तर हे तिन्ही माझे गुरुच आहेत. तर त्यामुळे घरातनच एक बाळकडू मिळालं होतं कायम. पण कधी फोर्सिंग नाही झालं की सगळे गाण्यात आहेत तर तुम्ही पण गाणंच केलं पाहिजे, असं नाही कधी झालं. पण मला वाटतं तो एक प्रवाह असतो ना, आणि तो इतका सुखद असतो की आपण त्याच्यात नाही पडलो तरच नवल आहे. आणि तसंच मग शिक्षण सुरू झालं लहानपणापासून आणि सगळ्यांना जाणवलं की खूप आवड आहे आणि एकंदर आवाज जो आहे तो फिल्म म्युझिककडे जास्त झुकणार आहे. तर त्या अनुषंगाने मग ती जडणघडण होत गेली असं. अगदीच. मला वाटतं बेला बरोबरच्या या सुरेल गप्पा अजूनही थांबणार नाही आहेत. अजूनही आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोतच. अजूनही खूप सारे प्रश्न जे बेलाला विचारायचेही आहेत. पण बेला, ब्रेकवर जाता जाता खरंच पुन्हा एक फरमाईश असेल, पण ती तुझी असेल. तुझं आवडतं एखादं जुनं हिंदी गाणं जे तुला असं एकांतात गुणगुणायला आवडतं? बापरे, अशी कितीतरी गाणी आहेत. मला वाटतं दीदींची, आशा त्यांची जुना गाण्याचा तू उल्लेख केलायस. लग जा गलेच्या 2 ओळी. क्या बात आहे. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात
जग जागले ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण गप्पा मारतोय गायिका बेला शेंडे सोबत. पण सगळ्यात आधी आपण फोन घेणार आहोत अक्षय घागरदरे यांचा पुण्यामधून फोन आहे. अक्षय, आपला प्रश्न विचारा. दोघींना नमस्कार. नमस्कार. बेला, तुझं खूप खूप अभिनंदन आजपर्यंत तुझ्या प्रवासाबद्दल. थँक्यू. मला एक तुला प्रश्न विचारायचा असा होता की तुझा पहिली चित्रपटाबद्दलचा अनुभव कसा होता आणि त्याच्या जर का कंगना रे कंगनाची तू जर का 2 ओळी आमच्यासाठी गुणगुणून दाखवल्या तर फारच आनंद होईल. आणि तुझ्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्ट बद्दल माहिती जाणून घ्यायला सुद्धा मला आवडेल. क्या बात आहे. नक्की नक्की नक्कीच. अमोल दानचा हिंदी सिनेमा, शाहरुख खान त्यांच्याबरोबर मी अमोल पालेकर यांच्यावर सुद्धा मी खूप काम केलंय. इनफॅक्ट आता त्यांचा धुसर पण येतोय, त्याच्यात पण फार सुंदर गाणी माती गाणं जे आहे, माती त्याचा पण गाणं उल्लेख फार केला. फार सुंदर आहे. आणि त्यांचं कृष्णकली सिरियल असू दे किंवा थांग नावाचा एक चित्रपट होता त्यांचा, किंवा पहिली होता, या सगळाच अनुभव इतका खूप छान आहे ना. कारण का त्यांचं जातीने लक्ष असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि जे खूप एक कलाकृती खूप एनहान्स होते त्यांनी, असं मला वाटतं. तर पहिलीचा अनुभव सुद्धा खूप छान होता. कारण का MM क्रीम यांनी खूप सुंदर म्युझिक दिलं होतं त्याच्यामध्ये आणि एक राजस्थानी फीलचा पूर्ण ती सगळीच गाणी तशी होती. आणि त्यातलं कंगना रे कंगना असू दे किंवा एक त्याच्यात हरिहरनजी आणि माझं एक गाणं होतं खाली है तेरे बिना दोनों अखियां, ते सुद्धा अतिशय सुंदर आणि गोड गाणं होतं. तर कंगनाची फरमाईश आहे आपल्याकडे. कंगना रे किरणों से सब रंगना रे, कंगना रे किरणों से सब रंगना रे, जब चलूं तो छन 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 के अंगना रे, जब चलूं तो छन 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 के अंगना रे, जब चूड़ियां खनके कंगना छनके कंगना, जग जावे सजना रे कंगना रे छन छन नन खन खन नन. क्या बात आहे. मस्त बेला. पण खरं तर तू हिंदीमध्ये गातेस, त्याप्रमाणे तू साऊथ फिल्म्स मध्ये पण गातेस. तर खूप उत्सुकता आहे की मराठी हिंदी या आपल्या भाषा पटकन आपल्याला अवगत असतात, पण साऊथ मधला टोन, त्याचा रिदम पकडणं किंवा त्याचे उच्चार सगळ्यात महत्वाचे असतात. हो, सर्वात महत्वाचं ते आहे. म्हणजे तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू असा सगळ्याच भाषांमध्ये गायले. पण तमिळ त्यातल्या त्यात मला खूप असं वाटलं की इट इज रिअली चॅलेंजिंग, कारण खूप अवघड भाषा आहे. कारण त्यांच्याकडे ळचेच इतके प्रकार आहेत. म्हणजे ते आपल्याला उच्चारायला अक्षरशः, म्हणजे आम्ही जेव्हा जातो तिथे तेव्हा म्हणजे इलैयाराजा यांच्याकडे मी खूप गाणी गायली, किंवा युवन शंकर राजा, विद्यासागर, इमान, अशा अनेक म्युझिक डायरेक्टरची एक वेगवेगळी शैली आहे, वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. तर त्यामुळे खूप काही शिकायला मिळतं, एक शिस्त शिकायला मिळते. आणि कायम त्यांच्याकडे आम्ही गेल्यावर लिहून घेतो गाणं आणि मग ते आपल्या स्क्रिप्टमध्ये लिहून परफॉर्म करतो. त्यामुळे खूप काही शिकायला मिळतं. अगदीच. पण तो इलैयाराजांचा उल्लेख केलाच आहे. तर इलैयाराजा पहिला आता मराठी सिनेमा करतायत आणि त्याच्यात पण तू गाणार आहेस. तर त्याचा तो कसा होता अनुभव? म्हणजे त्यांना मराठी सांगायला मजा वाटली? हो. म्हणजे त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि ते गाणं रेकॉर्ड करताना खूप मजा आली. कारण का आपण जेव्हा त्यांच्या भाषेत जाऊन गातो तेव्हा ती एक वेगळी मजा असते, पण आपल्या मातृभाषेत येऊन त्यांनी काम केलंय, त्यामुळे मला खूप अभिमान आहे असं म्हणावं लागतं. आणि खूप नेहमीच त्यांच्याकडनं कायम इतकं काही शिकण्यासारखं असतं ना. त्यांनी म्हणजे ते बाहेर आल्यावर तुम्हाला कळेलच, त्याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही काही, पण आउटस्टँडिंग म्युझिक त्यांनी परत एकदा मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर अगदीच मला खरंच त्या संगीताचं आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय बेला. पण खरं तर आपण सुरुवात केली ती तुझ्या धुंद क्षणी अल्बम मध्ये, आणि खरंच आम्ही तुझ्या गप्पांनी खूप बेधुंद झालेलो होतो या क्षणी. तर खरंच एक छानसं गाणं या अल्बम मधलं, एक मस्तपैकी एक हिपहॉप गाणं ज्याच्यात एक आहे, जे तू गायलेलं आहेस, तर त्याची उत्सुकता आहे, ते तू खरंच गाऊन दाखव मला. नक्की. अल्लड्या लाटांच्या रिमझिम त्या थेंबांनी भिजलेले मन हे माझे गुणगुणते काही, अवखळ्या वाऱ्याच्या हुळहुळत्या स्पर्शांनी मन माझे भिंगर भिवरे रुणझुणते काही, वाटांवर रानाच्याही दाटी तरुणाई
देहाच्या पाणी फुललेल्या जाई, धुंद धुंद तन धुंद धुंद मन धुंद गीत गाई, धुंद धुंद क्षण मुक्त छंद बेबंद स्वैर होई, सुपर. धुंद धुंद क्षण मुक्त छंद बेबंद स्वैर होई. सही, मस्त मस्त बेला, खूप सुंदर. Thank you. एकदम रॉकिंग असं गाणं होतं ते. थँक्यू सो मच बेला, तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि आमच्याशी इतक्या छान बेधुंद गप्पा मारलास त्याबद्दल. थँक्यू आईबीन लोकमतचे मी खूप आभार मानते आणि थँक्यू भाग्यश्री. थँक्यू. टॉक टाइम मध्ये आज आपण गप्पा मारल्या त्या गायिका बेला शेंडे सोबत आणि आता भेटणार आहोत थेट सोमवारी एका नवीन विषयासह आणि तुमच्या नवीन नवीन प्रश्नांसह. पहा फक्त IBN लोकमत.